नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. आपली सायन्सची सिरीज आहे आणि या सिरीजचा आता हा शेवटचा टप्पा असणार आहे. या टप्प्यामध्ये आपण काय करतोय की जे 10वीचं विज्ञान आहे त्याचा भाग 2 आहे तो आपण डिस्कस करतोय. ठीक आहे ना. याच्या आधी आपण 5वी पासूनचे 10वी भाग 1 पर्यंतचे सगळे जे व्हिडिओज आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. आय गेस तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघत असाल. आणि हा आता आपण शेवटचा टप्पा असणार आहे. याच्यामध्ये बघतो आपण की प्रामुख्यानं ज्या लोकांनी रिसेंटली राज्यसेवा किंवा कंबाईनची परीक्षा दिली असेल त्याच्यामध्ये खास करून जे बायोलॉजी किंवा बायोटेक या संदर्भातले जे क्वेश्चन तुम्हाला दिसतील तर ते मेजर क्वेश्चन तुमच्या इथनं कव्हर होऊन जातील. त्यामुळं त्या दृष्टीनं हा जो टप्पा असणार आहे त्याच्यामध्ये आपण बघू 2 किंवा 3 व्हिडिओमध्ये आपण ते संपवू आपण. सो या 2-3 व्हिडिओमध्ये फार इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण काय करतोय की डिस्कस करतोय. ठीक आहे ना. सो नक्कीच तुम्ही सिरीज पूर्वीपासून बघत असाल तुमच्या. आपण याची एक सेपरेट काय केली की प्लेलिस्ट तयार केली, ज्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एकत्रित सगळे व्हिडिओ काय मिळतील की बघायला मिळतील. आणि रिक्वेस्ट आहे पहिल्यापासून तुमची तुम्हाला की व्हिडिओ जे आहेत ते सुरुवातीपासून बघा, म्हणजे तुम्हाला तो जो सिंक आहे तो सिंक व्यवस्थित तुम्हाला मिळेल. दुसरं नेहमीप्रमाणे माझ्या काही इन्स्ट्रक्शन असतात आपल्याला की व्हिडिओ बघताना थोडीशी क्वालिटी इम्प्रूव्ह करून बघा, म्हणजे तुम्हाला जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट चांगला दिसेल, विजिबल दिसेल. प्लस पोर्ट्रेट मोडमध्ये बघा, त्यामुळे परत तुम्हाला टेक्स्टची विजिबिलिटी काय दिसेल की चांगली दिसेल तुमची. ठीक आहे ना. आणि तेच की सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा तुमचे. ठीक आहे ना. प्लस सिरीज जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तसं कमेंट करून आम्हाला कळवा, कारण तुमच्या कमेंट्समुळे तुमच्या लाईक्समुळे आमचा काही की थोडासा आम्हाला आत्मविश्वास मिळतो की आम्ही जे करतोय ते चांगलं करतोय. ठीक आहे ना. सो चला व्हिडिओला पटकन सुरुवात करू आपण. भाग 2 ला आपण सुरुवात करतोय आणि भाग 2 मधला आपला जो पहिला चॅप्टर आहे आजचा त्याचं नाव आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. मी आत्ताच बोलतो त्याप्रमाणे की सध्या रिसेंटली खास करून राज्यसेवेचे जे क्वेश्चन तुम्हाला मिळतील प्रिलिम्सचे सायन्सचे, त्याच्यामध्ये या टाईपच्या क्वेश्चनचं तुम्हाला प्रमाण जे ते वाढलेलं दिसेल. त्यामुळे त्या दृष्टीनं हा टाईप थोडासा हा जो टप्पा आहे तो महत्वाचा राहू शकतो. ठीक आहे ना. अजून एक गोष्ट, काही टर्म्स थोड्याशा अवघड वाटतील पण त्याला आता पर्याय नाही. त्या टर्म्स तुम्हाला समजून घ्याव्या लागतील, कारण त्याच्यावरती क्वेश्चन्स फार रिपीटेडली काय होतात की पडतायत तुमचे. ठीक आहे ना. आता मुळात अनुवंशिकता किंवा उत्क्रांती ज्याला आपण हेरिडिटी म्हणतो किंवा इव्हॉल्युशन म्हणतो आपण, हे मुद्दे काय हे आपल्याला थोडक्यात माहिती असतं. अनुवंशिकता म्हणजे काय की कुठलाही सजीव घेतला आपण, ठीक आहे ना, तर त्या सजीवांच्या मध्ये बघतो आपण की सेल्स असतात, म्हणजे पेशी असतात. आणि त्या पेशींच्या मध्ये केंद्रक असतो. केंद्रकामध्ये आपण बघतोय की क्रोमोझोम असेल, त्या क्रोमोझोम वरती डीएनए, त्या डीएनए वरती जीन. मी परत रिपीट करतो बघा. सजीव घेतला, ठीक आहे, सजीवाच्या पेशी, ठीक आहे, त्या पेशीचा केंद्रक, ठीक आहे, केंद्रकामध्ये काय म्हणलो आपण तुमचा, तर क्रोमोझोम, गुणसूत्र ज्याला म्हणतो आपण, त्या क्रोमोझोम वरती काय म्हणलो आपण, तर डीएनए, ठीक आहे, आणि त्या डीएनए वरचा तुमचा जीन. बघा ही मोठी सांगड लक्षात ठेवा. म्हणजेच काय की जीन काय असेल थोडक्यामध्ये, तर जीन तुमची आमची जी काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कॅरी करणार तुमच्या काही की एक बायोकेमिकल म्हणून तुमचं की जे आहे आपल्या बॉडीमध्ये जी इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम करते जीन. अनेक जीन तुमचे, आपण सिम्प्लिफाय भाषेमध्ये डिस्कस करतोय, अनेक जीन तुमचे जिथे एकत्र येतात त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण डीएनए. डीएनएचा फुल फॉर्म होतो डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि मग डीएनए पासून तुमच्या काय बनेल की क्रोमोझोम बनेल, आणि क्रोमोझोम तुमचं कुठे असेल की पेशीच्या केंद्रकामध्ये असेल, जे काय करते की त्या पर्टिक्युलर सेल संदर्भातली की त्या पेशी संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती साठवून ठेवण्याचं काम तुमचं कोण करते की क्रोमोझोम करते. लक्षात ते काय म्हणतो आपण की अनुवंशिकता म्हणतो आपण. ठीक आहे ना. आणि मग होतं काय की साधारणतः जे सजीव आहेत, सजीव काय करतील की प्रजनन करतील, रिप्रोडक्शन करतील. त्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये आपण बघतोय की ही जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला पुढे काय होती की ट्रान्सफर होताना दिसते. म्हणजे आपण बघतो डेली लाईफ मध्ये पण की असं मूल नवीन जन्माला आलं की आपण सांगतो की केस ह्याच्या आईसारखे झाले, किंवा नाक ह्याचं काय की आजोबांसारखं दिसतंय. हे जे आपण काही रिझेंबलन्स शोधतो आपण त्याच्यामधल्या, किंवा साधं सिंपल एक्झाम्पल की आंबा असेल, आंब्याची कोय लावली आपण तर तुम्हाला आंब्याचं झाड मिळणार आहे. का? कारण ती जी आंब्याची कोय आहे ती एक प्रकारची सेलच आहे आंब्याच्या झाडाची. ती सेल काय करते, पाठीमागचं तुमचं जे पॅरेंट्स होते त्या पॅरेंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवते. त्यामुळे तुम्हाला जे काही नवीन झाड मिळणार आहे ते झाड तुमचं काय असणार की आंब्याचंच असणार आहे. तुम्हाला तसं होणार नाही की आंब्याचं कोय लावली आणि तिथे काय झालं की तुमचं चिकूचं झाड आलं. शक्यता नाहीच आहे, होणार नाही ते. का होणार नाहीये, कारण जीन्स तुमचे काय की तसे बनलेले. त्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, हेरिडिटी. आणि उत्क्रांती काय असते किंवा इव्होल्युशन काय असते, तर आपण हे पण डार्विनचं वगैरे नाव ऐकलंय आपण की दिवसेंदिवस वर्षानुवर्ष जे सजीव आहेत, सजीव काय करतात की त्यांचं जे साईडचं एन्व्हायरमेंट आहे, त्यांचं जे आजूबाजूचं वातावरण किंवा पर्यावरण जे असतं त्या पर्यावरणाला अनुकूल असे स्वतःच्या शरीरामध्ये, स्वतःच्या सेल्समध्ये, स्वतःच्या एकूण तुमच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस करतात. आणि त्या चेंजेसनाच काय म्हणतो आपण, तुमचं उत्क्रांती म्हणतो आपण. ठीक आहे ना. मग प्रत्येकानं आपल्या आपल्या सोयीने काही चेंजेस करून घेतले. एक्झाम्पल ह्युमन्स आहेत, मानव आहेत,
तर मानवाला बघतो की मानव हा सगळ्यात जास्त उत्क्रांत प्राणी म्हणतो आपण, की ज्यानं काय केलं की सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या, बोलायला शिकला, चालायला शिकला, विचार करायला शिकला तुमचं, ठीक आहे ना. इतरही प्राणी बघतो आपण की माशाने त्या दृष्टीने होतो की जलचर म्हणून जगण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक होत्या त्या करून घेतल्या. प्रत्येकाने काय केलं की त्यांच्या सोयीनुसार त्याची काही इव्हॉल्युशन आहे ती करून घेतलं आपल्याला बघायला मिळते. या दोन गोष्टी आपण काय करतो की ह्या चॅप्टर मध्ये आपण डिस्कस करतोय आपण, ठीक आहे ना. इथं म्हटलं बघा पहिलाच पॉईंट तुमचा अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल म्हणजे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस तुमचे, ठीक आहे ना. तर म्हटले बघा पहिलीच व्याख्या काय म्हणते, एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे काय असते की अनुवंशिकता असते. आता हे आताच बोललो आपण तुमचे की एक जनरेशन टू सेकंड जनरेशन काय केलं आपण, जैविक लक्षणं. जैविक म्हणजे काय, जैविक लक्षणापुरच तुमचं डिपेंड असेल, कारण इंटरनल बाकीच्या गोष्टी असतील त्या तुमच्या त्या प्राण्यानुसार काय होतील की बदलत जातील तुमच्या. पण जी जैविक लक्षणं आहेत ती जैविक लक्षणं पुढे काय करतो आपण की संक्रमित म्हणजे ट्रान्सफर करण्याची जी प्रक्रिया त्याला काय म्हणतो की अनुवंशिकता. आणि आधुनिक अनुवंशिकेचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडल यांनी केला होता. हे नाव लक्षात ठेवा, काय बोलतोय हे नाव महत्वाचं. काय नाव आहे तर ग्रेगर जोहान मेंडल किंवा थोडक्यामध्ये मेंडल म्हणा तुमचं, मेंडल देखील सफिशियंट तुमचं, ठीक आहे ना. काय म्हणतो आपण त्यांना, आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ, मॉडर्न ज्याला म्हणतो आपण की हेरिडिटी जे आहे त्याची सुरुवात, त्याचा उदय कोणी केला तुमच्या, तर मेंडल यांनी केला, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढची फॅक्ट आहे 1901 साली ह्युगो द रिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला. हे फक्त नाव लक्षात ठेवा. कधी कधी काय होतं तुमच्या एक्झामला अशा टाईपचे शब्द विचारतात की उत्परिवर्तन सिद्धांत कोणी मांडला होता, समजते का काय म्हणलो मी. कधी कधी तुमच्या एक्झामला असं विचारतात की उत्परिवर्तन सिद्धांत जो आहे तो खालीलपैकी कोणी मांडला होता. उत्तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की नाव काय तुमचं, तर ह्युगो द रिस हे त्यांचं काय की नाव. काय मांडलं त्यांनी उत्परिवर्तन सिद्धांत मांडला. सिद्धांत काय होता तर अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव, जे काही तुम्हाला सडन चेंजेस दिसतात वातावरणामधले सजीवांच्या मध्ये तुमचे, ठीक आहे ना, त्या सडन चेंजेस मागचं रिझनिंग काय, कारण काय आहेत, ती कारण जिथे सांगितली गेलीत त्या सिद्धांताला काय म्हणतो आपण उत्परिवर्तन सिद्धांत. मांडलाय कोणी तो ह्युगो द रिस यांनी मांडला 1901 साली. हे पण नाव काय करूया आपण लक्षात ठेवा. बाकी याच्यामधलं इथे काय म्हणले बघा, 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रीय जोड्यांच्या स्वरूपात पहिली तोपर्यंत कोणाला माहिती नव्हतं. म्हणजे हे जे आपण डिस्कस केलं होते तुमच्या की अचानक काही गोष्टी घडतात किंवा जे काही उत्परिवर्तन घडतं हे शोधण्याचं काम नंतर तुमच्या कोणी केलं, वॉल्टर सटन केलं. त्याच्यामध्ये नाकतोड्याच्या पेशीमध्ये आपल्याला तशी फारशी आवश्यकता नाहीये. पुढचं बघतोय आपण की 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या ठिकाणी विषाणू वगळता सर्व सजीवांच्या मध्ये डीएनए हीच अनुवंशिक सामग्री असते हे काय केलं की सिद्ध केलं. 3 नाव लक्षात ठेवा. 1944 साल तुमचं 3 नाव कोण तुमचं, ओस्वाल्ड एव्हरी नाव महत्वाचं लक्षात ठेवा. दुसरं आहे मॅकलिन मॅकार्थी, तिसरं नाव आहे कॉलिन मॅकलॉइड तुमचे. ठिकाणी काय सिद्ध केलं की फक्त एक्सेप्शन कोणाचं आहे, एक्सेप्शन तुमच्या विषाणूंचं, व्हायरसचं. कारण का व्हायरस म्हणजे काय असतं, आरएनए असतो, लक्षात ठेवा. म्हणजे व्हायरसचा विचार केला तर व्हायरस म्हणजे तुमच्या जी काही अनुवंशिक सामग्री ती प्रामुख्याने काय असते तर ती आरएनए असते तुमचे. काही मध्ये डीएनए तुमचे असते पण बऱ्यापैकी आरएनए तुमचे असते. आणि मग व्हायरसेस सोडले तर इतर सगळे जे सजीव आहेत त्या सगळ्या सजीवांच्या मध्ये त्यांची डीएनए अनुवंशिक सामग्री म्हणजे कळते ना की असं माहिती असणारा तुमच्या काय की एक युनिट तुमचं. कसली माहिती की पर्टिक्युलर हा जो प्राणी आहे त्या प्राण्याची उंची किती असेल, त्याचा रंग कोणता असेल, ठीक आहे ना, त्याचे हात पाय नाक डोळे केसांची रचना ह्या सगळ्या गोष्टी बघतोय आपण. या सगळ्या तुमच्या काय असतील की एका तुमच्या स्टोर असतील त्याला काय म्हणतो आपण तुमची अनुवंशिक सामग्री. आणि ती अनुवंशिक सामग्री मेजॉरिटी सगळ्याच तुमच्या प्राण्यामध्ये एक तर तुमचे व्हायरस वगळता काय असेल तुमची तर डीएनए असेल तुमची, डिऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड तुमचं. हे फक्त लक्षात ठेवा. बघा 3 किंवा 4 नावं आता आपण डिस्कस 4 टॉपिक डिस्कस. पहिला तुमचा कोणता तर मेंडल, दुसरं ह्युगो द रिस. आता तुमच्या काय की ही 3 नावं तुमची ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड तुमची. ही 3 नावं काय करायची व्यवस्थित लक्षात ठेवा. 1961 साली फ्रान्स मधील फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनार्ड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीमध्ये डीएनए द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची काय केली की प्रतिकृती तयार केली. हे पण थोडंसं कन्सेप्ट वाईज काय करायची लक्षात ठेवा. तुमचं कोण आहेत, 2 नाव आहेत बघा, कोण फ्रँकाइस जेकब आणि जॅक मोनार्ड. काय केलंय मी तर जे जीवाणू आहेत बॅक्टेरिया जे त्या बॅक्टेरियांच्या शरीरामध्ये
काय होते, डीएनएच्या जे प्रथिन संश्लेषण होते, म्हणजे प्रथिनांची प्रोटीनची निर्मिती होते, याची जी प्रोसेस आहे, जी प्रतिकृती आहे, ती प्रतिकृती तयार करण्याचं काम तुमचं काय केलं की या दोघांनी केलं. ठीक आहे ना. सो या एकच स्लाइड आहे, पण एकाच स्लाइडवरती बघतो आपण तुमचे की मेजर तुम्हाला काय दिसेल की 4-5 ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे ना. पुढे मुख करूया आपण. आता याच्यावरती लास्ट किंवा त्याच्या लास्ट टाइम तुमचे क्वेश्चन पडून गेला राज्यसभेला. काय शब्द आहेत बघा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या व्याख्यांच्या वरती क्वेश्चन पडले होता की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय किंवा प्रतिलेखन म्हणजे काय, त्यानंतर भाषांतरण म्हणजे काय आणि स्थानांतरण म्हणजे काय. त्यामुळं शब्द जरी सिंपल दिसले तर त्यांच्या व्याख्या डिफिकल्ट आहेत, त्यामुळे त्या व्याख्या त्या दृष्टीने काय करू आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. इंग्लिश काय म्हणतो आपण, प्रतिलेखन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, भाषांतरण म्हणजे ट्रान्सलेशन आणि स्थानांतरण म्हणजे काय तर ट्रान्सलोकेशन. समजते का. 3 मुद्दे तुमचे काय काय म्हणलो आपण, प्रतिलेखन, भाषांतरण आणि तुमचं स्थानांतरण तुमचं. ठीक आहे ना. 3 मुद्दे लक्षात ठेवू आपण. आता एक एक करून बघू आपण की इथे म्हणले बघा जनुकांमध्ये. आता जनुक म्हणजे काय, आता डाऊट यायची आवश्यकता नाही. जनुक म्हणजे काय, जे आपण मगाशी बोललो होतो जीन. जनुक म्हणजे काय तर जीन. लक्षात ठेवा. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. आता हे थोडंसं एक एक स्टेटमेंट मी म्हणतोय परत लक्षात. कन्सेप्ट अवघड आहेत व अवघड आहेत, थोड्या समजायला किचकट आहेत का व किचकट आहेत. तर आपण काय करू, अगदी स्लोली काय करू, काय कन्सेप्ट आहेत ना डिस्कस करू आपण. आहे असे मुद्दे आपण काय करू की समजून घ्यायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस स्टेटमेंट वाचायला जाल 10वीचं पार्ट 2चं त्यावेळेस तुम्हाला ते अडचणीचं वाटणार नाही. काय स्टेटमेंट बघा की जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. आता जे मागाशी बोललो आपण की प्रत्येक सेल आहे, त्या सेलमध्ये काय म्हणतो आपण की केंद्रक आहे, केंद्रकामध्ये क्रोमोझोम आहे, क्रोमोझोमवरती तुमचा डीएनए आहे, डीएनए तुमचा काय की जीन आहे. त्या जीनवरती काय म्हणतो आपण की पर्टिक्युलर ती जी सेल आहे ती सेल कुठल्या प्रकारचं प्रथिन म्हणजे प्रोटीन तयार करणार याची जी माहिती आहे ती माहिती काय तुमची साठवलेली आहे, ती तो स्टोअर केलेली आहे तुमची. कन्सेप्ट क्लिअर आहे. पुढे योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. म्हणजे तेच बोलू आपण आता की पर्टिक्युलर सेल जे आहे त्या पर्टिक्युलर सेलनं त्याच पर्टिक्युलर टाईपचं प्रोटीन जे आहे ते तयार करणं आवश्यक आहे आणि तेच तुमच्या शरीरासाठी काय की आवश्यक असतं. सिंपल 2 सेट मिळेल. पुढे बघतो आपण. प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते. हे स्टेटमेंट फार महत्वाचं लक्षात ठेवा. स्टेटमेंट महत्वाचं आहे. काय म्हणू आपण, जी काय तुमच्या सेलद्वारे प्रथिनांची निर्मिती होते ती कशी होते ते लिहिले आपण. प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे होते. कोणामुळे होते, डीएनए मुळे. का, कारण वरती आपण लिहिलेच ना की प्रथिन निर्मितीची माहिती साठवली कुठं आपण, साठवली आपण तुमच्या कशावरती तर डीएनए वरती साठवली आपण तुमच्या. ठीक आहे ना. सो मुद्दा क्लिअर होते का की प्रथिनांची निर्मिती म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस कशामुळे होते तर डीएनए मुळे होते. पण त्याला मदत कोण करते, आरएनएच्या माध्यमातून. म्हणजे फक्त डीएनएचा तुमचा रोल आहे का, नाहीये. तर डीएनए प्लस आरएनए दोघांचे कॉम्बिनेशन तुमचं काही गरजेचं आहे. सो प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे होईल, पण कशी होईल तुमची आरएनएच्या माध्यमातून. कशी ती पुढे आपण काय करणार डिस्कस करणार. सो पहिली 2 स्टेटमेंट आपण डिस्कस केली. पुढे यालाच काय म्हणतो आपण सेंट्रल डोग्मा. हे देखील स्टेटमेंट महत्वाचं आहे बघा. आम्ही विचारू शकतो ना की सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, किंवा असं पण विचारतो तुमच्या की डीएनएच्या मदतीनं किंवा डीएनए आरएनएच्या साह्यानं प्रथिन निर्मिती करतात. या प्रोसेसला खालीलपैकी काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलेशन, सेंट्रल डोग्मा आणि तुमचा काहीतरी वेगळा शब्द वापरतो तुमच्या. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय तर ज्यावेळेस तुमचे डीएनए आरएनएच्या माध्यमातून काय करतील की प्रथिनांची निर्मिती करतील सेलमध्ये, या प्रोसेसला काय म्हणतो आपण तर सेंट्रल डोग्मा म्हणतो आपण. दोन्ही स्टेटमेंट महत्वाचे. हे पण स्टेटमेंट महत्वाचं आहे, हे पण स्टेटमेंट काय की महत्वाचं आहे. पुढे बघा. डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार एमआरएनएची निर्मिती होते. परत बघा एक एक स्टेटमेंट मी जे हायलाइट केलं ना, एक एक स्टेटमेंट महत्वाचं आहे. एमआरएनए काय असतं ते पुढे आपण डिस्कस करतो डिटेलमध्ये तुमच्या. तर आपण मेसेंजर आरएनए म्हणतो. आपण काय म्हणतो मेसेंजर आरएनए. बरं या मेसेंजर आरएनएची निर्मिती कोण करते किंवा कशामधून जे होते तर डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार. जनुक म्हणजे जीन्स तुमचा जो सिक्वेन्स आहे ना त्या जीन्सच्या सिक्वेन्स नुसार डीएनए वरती तुमच्या काय होते की एमआरएनएची निर्मिती होते. प्रत्येक स्टेटमेंट तुमचं. ठीक आहे ना. ही होत असताना डीएनएच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी होतो. कळते. डीएनएचे 2 धागे म्हणजे कळते ना. डीएनए तुमचा आपण दाखवतो कधी तुम्ही बघाल हे स्ट्रक्चर दाखवतो आपण डीएनए. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला.
काय म्हणतो, डबल हेलिक्स स्ट्रक्चर किंवा द्विसर्पिलाकार त्याला स्ट्रक्चर म्हणतो आपण, जे वॉटसन आणि क्रिक तुमच्या शोधलं होतं. म्हणणं काय त्यांचं की इथं पहिलं स्टेटमेंट बघा परत, की डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार, कळते का, डीएनए आहे तुमचा पूर्ण, त्याच्यावरती असणारे जीन्स आणि त्या जीन्सच्या सिक्वेन्स नुसार काय तयार होईल तुमचं, तर mRNA ची काय होती की निर्मिती होती. आणि ही तयार होत असताना, निर्मिती होत असताना डीएनएच्या 2 धाग्यापैकी एकाचा वापर या कामी होतो. म्हणजे जे 2 तुमचे स्ट्रेन आहेत डीएनएचे, 2 धागे आहेत तुमचे, त्या 2 धाग्यापैकी एकाचा उपयोग तुमच्या कुठं होतोय, mRNA ची निर्मिती होताना. लक्षात ठेवा. तुमचं पुढे बघतोय आपण, तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला डीएनएचा धागा या दोन्हींतील न्यूक्लिओटाइडचा क्रम एकमेकांना काय असतो की पूरक असतो. परत मी थोडंसं अजून सिम्प्लिफाय करतो. हे स्टेटमेंट काय सांगते बघा. बघा मी परत पुढे सोडवून देतो की डीएनए, त्या डीएनए वरती असणारे जीन्स आहेत, त्या जीन्स वरचा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मुळे तुमचं काय होते की mRNA ची निर्मिती होते. पण आपण आलो होतो. आता हा जो mRNA निर्मिती होते तो तयार होत असताना हा जो तुमचा डीएनए, त्या डीएनए तुमच्या डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर तुमचं होतं, त्यात काय होतं की एक धागा इथं वापरला जातोय कशासाठी, mRNA ची निर्मिती करण्यासाठी. पुढे काय म्हटलं बघा, तुमचं पुढे म्हटलंय की डीएनएचा एक धागा आणि तुमचा आरएनए जो mRNA आपण तयार केला, या दोघांच्या मधले जे न्यूक्लिओटाइड्स आहेत यांचा क्रम काय असतो की एकमेकांना पूरक असतो. न्यूक्लिओटाइड्स म्हणजे कळते ना की इथं जे आपण छोटे छोटे आपण इथं जे दाखवले तुमचे मधले पार्ट, तुमचे काय म्हणतो आपण, न्यूक्लिओटाइड्स म्हणतो आपण तुमचे, ठीक आहे ना. सो mRNA चे न्यूक्लिओटाइड्स आणि डीएनएच्या एका धाग्याचे न्यूक्लिओटाइड्स काय असतील की एकमेकांना पूरक. पूरक म्हणजे कळते ना, एकमेकांना कॉम्प्लिमेंट किंवा तुम्हाला सपोर्ट करण्याचं काय करते की ते काम करते तुमचे, ठीक आहे ना. आणि मग त्याचबरोबर डीएनएतील थायमिन ऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतो आणि आरएनए तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन किंवा ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. आता ते थोडंसं पुढचा पाठ तुमचा की डीएनए घेतला आपण की डीएनए मध्ये काय बघतो आपण तुमच्या एटी आणि जीसी, ठीक आहे. आता इथे बघतो आपण की ए फॉर ॲडेनाइन, टी फॉर थायमिन, जी फॉर गॉनाइन, सी फॉर तुमचं सायटोसिन. हे काय लक्षात घ्या. डीएनएचं आपण जे स्ट्रक्चर ड्रॉ केले ना, त्यातले हे जे आपण धागे ड्रॉ करतो आतले धागे, या नाव आहेत की इथं ए असेल तर तुमच्या ए जोडी तुम्ही काय असेल तुमच्या टी शी असेल, इथं जी असेल तर जी जोडी तुमची काय तुमच्या सी शी. हे आपण मागच्या काही लेक्चरमध्ये डिस्कस केले की ए ची जोडी बघा धागा आहे, हा तुमचा द्विसर्पिलाकार तुमचा डीएनए, त्यातला हा जो पॉईंट आहे त्याला आपण जर ए म्हटलं तर हा पुढचा पॉईंट तुमचा काय असणार आहे की टी असणार आहे. हा जर पॉईंट जी असेल तर हा तुमचा काय असणार आहे की सी असणार आहे. हे तुमचं काय की सिक्वेन्स तुमचं आहे डीएनए वरचं. आता काय बघतोय आपण की डीएनएच्या द्वारे किंवा हा जो डीएनए तुमचा याचा वापर करून आपण काय करतोय की mRNA तयार करतोय. आता बोलू आपण की mRNA वरती पण तुमचं काय की आता आरएनए वरती पण तुमचं काय की अशा प्रकारचे स्ट्रँड आहेतच तुमचे, ठीक आहे ना. फक्त डिफरन्स काय तुमचा की इथं टीच्या ऐवजी इथं काय असेल तुमचं, इथं म्हणलं तुमचं युरिया असेल तुमचं असं, म्हणजे AU आणि तुमचं काय असेल की जीसी. हे डिस्कस केलं आपण. डीएनए असेल काय म्हणतो तुमचं ATGC, आरएनए असेल तर काय म्हणतो तुमचं AUGC तुमचं असं. लक्षात ठेवा तुमचं, ठीक आहे ना. आणि मग होतंय काय बघा की ज्या वेळेस तुमच्या डीएनएचा वापर करून हा mRNA आपण तयार करतोय त्यावेळेस डीएनए मधला जो थायमिन होता म्हणजे जो टी होता त्याच्या ऐवजी काय जॉईन करतोय आपण mRNA मधला युरॅसिल तुमचा आपण तिथे काय करतोय की जॉईन करतोय. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो आपण प्रतिलेखन प्रोसेस असं म्हणतोय तुमचं. समजलंय का. मी परत रिपीट करतो, प्रोसेस अवघड आहे का तर अवघड आहे. सिंगल लाईन मध्ये आपण काय लक्षात ठेवूया, सिंगल लाईन मध्ये आपण हे लक्षात ठेवूया की प्रतिलेखन म्हणजे काय, तर डीएनएच्या माध्यमातून काय होणे की mRNA तयार होणं, या प्रोसेसला आपण काय म्हणू प्रतिलेखन किंवा ट्रान्सक्रिप्शन. बघा मी एक वर्ड घेतो, काय म्हणू आपण डीएनएच्या माध्यमातून mRNA तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणणार आपण तर ट्रान्सक्रिप्शन किंवा प्रतिलेखन. बाकी प्रोसेस नेमकी काय असते ते आपण इथे डिस्कस केले. त्यातले 2-3 शब्द जे आहेत ते नीट लक्षात ठेवा. कुठला सेंट्रल डोग्मा लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे स्टेटमेंट बोलू आपण तुमचं की प्रतिरांची निर्मिती डीएनए मुळे काय होते तुमच्या आरएनएच्या माध्यमातून होते. जे स्टेटमेंट आपण हायलाइट केलेत ना ते हायलाइट केलेले स्टेटमेंट काय लक्षात ठेवा. आता मी इथे वाइंड अप करतोय प्रतिलेखनला की प्रतिलेखन म्हणजे काय तर डीएनएच्या माध्यमातून mRNA ची काय होणे की निर्मिती होणं तुमचं, याच प्रोसेसला काय म्हणतो आपण की प्रतिलेखन. आणि हे होत असताना होतंय काय तर डीएनए तुमचा जो काही सिक्वेन्सिंग आहे कसला एटी आणि तुमचं जीसीचा, त्यातला टी जो आहे म्हणजे थायमिन जो आहे त्या थायमिनच्या ऐवजी तुमच्या आरएनएचा काय रेफरन्स तुमचा होतो तिथं यू येतो, म्हणजे युरॅसिल तुमचं तुम्हाला तिथं बघायला मिळतो, ठीक आहे. हा काय म्हणतो आपण प्रतिलेखन. पुढे मुगोरे आपण, ठीक आहे. पुढची प्रोसेस मूर्ती आपण दिली असेल इथं एकच मिनिट. हा इथं म्हणतो तुमचं प्रतिलेखन जे आहे ते प्रतिलेखनची थोडक्यात डायग्राम थ्रू काय की दाखवायचा प्रयत्न केला. काय केलं बघा याच्यामध्ये
थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करू आपण. हा तुमचा डीएनए येतो, दिसते काय, तर हा डीएनए आणि हा तुमचा काय की mRNA आहे तुमचा, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि मग प्रतिलेखन झालं म्हणजेच काय झालं तुमचं, तर इथं आपण जे बोललो होतो की ए आणि इथं ए टी तुमच्या इथं तुमचं काय की टी जी सी टी सी तुमची होती. इथं आपण बघतोय की तुमचं काय होईल की जो टी आहे त्या टी च्या जागी तुम्हाला काय दिसेल, इथं यू आलेला बघा मिळतो तुमचं. मग काय तुमचं एयू तयार झालं, एयू आणि जीसी तुमचा, हा तुमचा mRNA मध्ये तुमचा घुसला, लक्षात ठेवा. आणि तुमचं काय की mRNA तुमचा निर्माण झाला, काय म्हणतो आपण प्रतिलेखन तुमचं होतं. ठीक आहे ना, हे मुद्दे लक्षात ठेवा. आता पुढचे पॉईंट तुमचे ते म्हणजे की भाषांतरण आणि स्थानांतरण तुमचं, त्यात आपण काय करू की पुढे डिस्कस करू आपण तुमचं. पुढे बघा, पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. आता जी मागं प्रोसेस आपण डिस्कस केली ना, कशाची, mRNA तयार होण्याची, त्याला काय म्हणलो आपण ट्रान्सक्रिप्शन. आता जे पुढचे मुद्दे ते आपण डिस्कस करतो. तर काय बघा पुढे काय होतं बघा, की पेशीच्या केंद्रकात काय झालं, तुमचा mRNA तयार झाला आणि हा जो mRNA तुमच्या कुठे होतोय, पेशी द्रव्यात येतोय. पेशी द्रव्य काय असतं आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आपण, की हा तुमची पेशी आहे, हा तुमचं केंद्रक आहे, त्या केंद्रकात तुमच्या काय की mRNA तयार झाला, नंतर कुठे तुमच्या येईल त्या पेशी द्रवात तुमचे, तिथं आला तो येताना डीएनए वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. आता ऑब्विस आहे, ज्याचं कामच ते की ज्यावेळेस तुमचा mRNA काय करतोय की तुमच्या पेशी द्रवात येतोय, त्यावेळेस डीएनए वरची तुमचे जे काही सांकेतिक संदेश होते, जे काही कोडिंग होतं, काय म्हणून त्याला कोडिंग होतं, ते कोडिंग तो काय करतोय तुमच्या बरोबर घेऊन येतोय. का, कारण बाकी सगळं सेमच आहे. ए टी जी सी मध्ये फक्त काय होतोय की ए सेम आहे, टी सेम, तुमचं टी फक्त बदललं, तुमचा जी सेम आहे, सी सेम आहे, टी फक्त काय केलं आपण यू न रिप्लेस केलंय. तर त्यामुळे बाकी कोडिंग तुमचं सेमच आहे, तो संदेश तो घेऊन येतोय. या संदेशांमध्ये अमिनो आम्लांकरता संकेत असतात. तर अमिनो आम्ल काय असतात, आपण काम बघतोय तुमच्या सेलचं किंवा तुमच्या सगळ्या प्रोसेसचं काम काय, प्रोटीन सिंथेसिस. काम काय, मुद्दा हे सगळं चाललंय कशासाठी, हे प्रोटीन सिंथेसिस साठी, म्हणजे प्रथिनं तयार करण्यासाठी तुमचं. आणि जर प्रथिनांना आपण काय केलं की अगदी छोट्या भागांमध्ये डिवाइड केलं, तर आपण बारीक करत आलो आपण, तर प्रथिनांचा सगळ्यात शेवटचा कण काय असेल, त्याला आपण म्हणतो अमिनो ऍसिड. म्हणजेच काय, प्रोटीनचे बिल्डिंग ब्लॉक्स काय तुमचे अमिनो ऍसिड्स आहेत. म्हणजेच काय की प्रोटीन्स तुमचे बनलेत कशापासून, अमिनो ऍसिड्स पासून तुमचे बनले. समजते का, लक्षात ठेवा. म्हणून पुढे आपण म्हणले की हा जो तुमचा mRNA आलाय कुठं, पेशी द्रवात, तो काय घेऊन आलाय, तो संदेश घेऊन आलाय. कसले संदेश घेऊन आलाय, तर याच्यात बघतोय की तुमच्या अमिनो आम्लांच्या खर्चे तुमचे जे काही संकेत असतील, जे काही तुमचे सूचना असतील, त्या सूचना तुम्हाला तिथं काय की बघायला मिळतात. प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत कोड जो म्हणतो आपण त्याला, 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो, त्यालाच ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतात. आता आपण शब्द काय करा की लक्षात ठेवा. मगाशी शब्द बघितला आपण कोणता, तर सेंट्रल डोग्मा शब्द बघितला आपण. कोणता बघितला, सेंट्रल डोग्मा. आता काय बघतो आपण, ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन काय, तर जो mRNA आलाय कुठनं, केंद्रकात तुमच्या पेशी द्रवामध्ये, हा जो तुमचा mRNA आलाय, तो mRNA काय करतो, स्वतःकडे तुमच्या त्याच्याजवळ 3 प्रकारचे काय आहेत की न्यूक्लिओटाइड्स तुम्हाला दिसतील. 3 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स की तुम्हाला संच म्हणजे सेट बघायला मिळेल तुमचं. कळते का, कशाचा, संदेशाचा, माहितीचा. समजते का काय मी बोलतोय ते, जो केंद्रकामधनं आलेला तुमचा काय आहे की mRNA आहे, त्या mRNA वरती काय म्हणतो आपण तुमच्या मगाशी की डीएनए वरले सांकेतिक संदेश आहेत. आणि हे जे सांकेतिक संदेश आहेत ते काय करतील तुमच्या, तर अमिनो आम्लांना संकेत देण्याचं काम करतील, त्यांना सूचना देण्याचं काम करतील. आणि या ज्या सूचना आहेत, या सूचना 3 संचाच्या स्वरूपात, 3 सेटच्या स्वरूपात असतील. आणि या 3 सेट्सना काय म्हणतो आपण, ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो आपण. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लांकरता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात काही की महत्वाची भूमिका पार पडली. हे देखील स्टेटमेंट जे आहे ना, फार इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. काय करा की स्टेटमेंट तुमचं लक्षात ठेवा. साधारणतः बघतो आपण की प्रोटीनच्या निर्मितीसाठी, आपल्या बॉडीसाठी आवश्यक तुमच्या असणारे जे प्रोटीन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, कारण प्रोटीनचे पण प्रकार तुमचे वेगवेगळे असतात. ठीक आहे ना. सो जवळपास बघतो आपण की प्रोटीन तयार होण्यासाठी तुम्हाला 20 प्रकारच्या काय की अमिनो ऍसिडची किंवा अमिनो आम्लांची आवश्यकता असते. ठीक आहे ना. आणि ह्या 20 प्रकारच्या अमिनो आम्लांच्या वरती असणारे कोडॉन्स आहेत, आपण वरती बोलतो ट्रिपलेट कोडॉन तुमचे, हे जे कोडॉन्स आहेत, हे कोडॉन शोधण्याचं काम कोणी केलंय, हरगोविंद खुराना, जे की भारतीय वंशज काय होते की शास्त्रज्ञ होते. स्टेटमेंट महत्वाचं, फॅक्ट तुमचे काय की महत्वाचे. त्यासाठी बघतो की 1968 मध्ये त्यांना आणि इतर 2 शास्त्रज्ञांना काय मिळालं की नोबेल पुरस्कार देखील मिळाला. हे देखील फॅक्ट काय मध्ये तुमच्या ती व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे, प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. समजलं का. जो mRNA तुमच्या केंद्रकातनं आता बाहेर आला होता,
त्याच्यावरती अशा प्रकारचे किती कोडॉन तुमचे असतील तर हजारो कोडॉन तुमचे असतील. आपण फक्त वरती काय म्हणलं की तुमचं 3-3चा संच असेल, तुमच्या काय म्हणलं आपण की ट्रिपलेट कोडॉन. असे तुमचे किती असतील की हजारो तुमचे काय असतील की कोडॉन तुमच्यावर असतील. त्यावरील संदेशानुसार प्रथिन तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम टीआरएनए करतो. हे पण स्टेटमेंट फार महत्वाचं लक्षात ठेवा. परत स्टेटमेंट मी काय करतो की हायलाइट करतो. आता मग mRNA ला मेसेंजर आरएनए का म्हटलं असेल तर तुम्हाला काय ह्या पॅरामध्ये तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन मिळालं असेल. त्यामुळे मी mRNA जो आहे त्या mRNA ला मेसेंजर आरएनए का म्हणतोय आपण, कारण तो मेसेज घेऊन येतोय. तो काय करतोय की माहिती घेऊन येतोय. कसली माहिती? कुठल्या प्रकारचे प्रोटीन्स तयार करायचे आहेत त्याची माहिती करण्याचं घेऊन याचं काम तुमचं कोण करतोय? mRNA करतोय. कुठं आली माहिती त्याला? ती माहिती आली केंद्रकातनं. कोणी दिली? डीएनए ने माहिती दिली तुमच्या की ही माहिती आहे. ही माहिती घेऊन काय करतो? बाहेर जा, कुठं? तुमच्या पेशी द्रव्यात जा आणि तिथे जाऊन काय करतो? बाकी लोकांना सांग. काय सांग? की आपल्याला या या प्रकारचे प्रोटीन्स तयार करायचे आहेत. आणि मग ती जी काय माहिती तो सांगतो लोकांना की काय भाई आपल्याला या प्रकारचे प्रोटीन्स तयार करायचे आहेत. मग ते प्रोटीन्स तयार करण्यासाठी लागणारे जे काय 20 प्रकारचे वेगवेगळे तुमचे अमिनो ऍसिड्स आहेत ना, सगळेच प्रोटॉन तयार करायला सगळेच तुमचे अमिनो ऍसिड लागणार नाहीत, पण जे काही पर्टिक्युलर प्रोटीन तुम्हाला तयार करायचं आहे ते तयार करण्यासाठी आवश्यक असणारे तुमचे जे काही अमिनो ऍसिड्स आहेत, अमिनो आम्ल आहेत, ते पुरवायचं, त्यांना पुरवठा करण्याचं काम तुमच्या कोणाचं आहे? टीआरएनएचे. म्हणून टीआरएनए काय म्हणतो आपण? ट्रान्सफर आरएनए. काय ट्रान्सफर करायचंय? तर जिथं कुठं तुमचे आवश्यक असणारे अमिनो ऍसिड्स असतील त्यांना काय करायचं? तुमच्या आता mRNAच्या जवळ घेऊन यायचं. का? mRNA सांगितले, काय सांगितले? की आपल्याला या प्रकारचं प्रोटीन तयार करायचं आहे आणि हे तयार करण्यासाठी काय लागेल? आपल्याला या प्रकारची अमिनो ऍसिड्स लागतील आणि ती घेऊन यायचं. ट्रान्सपोर्ट करण्याचं काम तुमचं कोण करतोय? टीआरएनए करतोय. आय गेस तुमचं क्लिअर झालं असेल. पुढे बघतोय आपण. त्याकरता mRNA वर जसा कोडॉन असतो त्यालाच पूरक क्रम असलेला अँटी कोडॉन टीआरएनए वरती असतो. हे देखील स्टेटमेंट महत्वाचं लक्षात ठेवा. आता ऑब्वियस आहे तिथं काय त्यांच्यामध्ये संभाषण होण्यासाठी त्यांच्याकडे काय त्याला तोंड आहे का बोलण्यासाठी ते तोंडाने बोलत नाही, ते लिहून काही सांगत नाही. त्यांच्यामध्ये जी काही माहिती ट्रान्सफर होणार की mRNA टीआरएनए सांगणार की मला काय पाहिजे, मला हे 4 प्रकारचे काय की अमिनो ऍसिड्स पाहिजे आहेत. तर हे सांगण्यासाठी फक्त तुमच्या mRNA वरती काय की कोडॉन आहे आणि मग बरोबर तुमच्या काय असेल की त्या टीआरएनए वरती त्यासाठीचा तुमचा अँटी कोडॉन असेल. म्हणजे काय असेल तुमचं की भाई ही माहिती त्यावरती काय की तुम्ही अशा प्रकारचे अमिनो ऍसिड तुम्हाला आणायचे लक्षात ठेवा. ठीक आहे ना? या क्रियेला भाषांतरण, ट्रान्सलेशन असे म्हणतात. बघा दुसरा मुद्दा आपला क्लिअर झाला. प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये काय बघतोय आपण की mRNA कडून टीआरएनए कडे ज्यावेळेस माहिती ट्रान्सफर होत असते, ती माहिती ट्रान्सफर होत असताना ज्या प्रकारचे कोडॉन तुमच्या mRNA वरती आहेत त्याच प्रकारचे अँटीकोडॉन तुमचे काय असतील की टीआरएनए वरती असतील. मगच तुमची काय होईल? तुमची ती माहिती ट्रान्सफर होईल. म्हणजे थोडक्यात समजून घ्या की जिगजॉ पझल आहे. काय की जिगजॉ पझल आहे. म्हणजे इथे मी थोडंसं ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो की समजा आपण सगळ्यांनी ते सॉल्व बघितलं असेल, म्हणजे हे एक स्ट्रक्चर तुमचं असेल असं. ठीक आहे? तर हे समजा कोडॉन तुमचा असेल, तर जो अँटी कोडॉन आहे तो कसा असला पाहिजे? तो बरोबर असा असला पाहिजे. म्हणजे काय? हा जो माहितीचा सोर्स आहे तो याच्यामध्ये काय बसला पाहिजे की तुमचा फिट बसला पाहिजे, तरच तुमचं काय की पझल तुमचं कम्प्लीट होते. काय म्हणतो आपण? कोडॉन अँटी कोडॉन तुमचा. मग अशा प्रकारे माहिती जी आहे ती माहिती बघतो आपण तुमच्या पुढे ट्रान्सफर होण्याच्या प्रोसेस काय म्हणतो आपण? तुमचं भाषांतर. बघा 2 कन्सेप्ट डिस्कस केला आपण. पहिली कोणती बघितली आपण? पहिली बघितली आपण प्रतिलेखन. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण की डीएनए पासून काय होणं? mRNA तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? प्रतिलेखन. दुसरं काय बघितलं आपण? तर भाषांतरण, ट्रान्सलेशन. इथे काय होते की mRNA वरची माहिती टीआरएनए पर्यंत पोहोचणं किंवा त्याच्यावरती ट्रान्सफर होणं, या प्रोसेस काय म्हणतो आपण? तुमच्या ट्रान्सलेशन. पुढे बघतो आपण आता. टीआरएनए ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम आरआरएनए करतो. आरआरएनएचा फुल फॉर्म काय तुमच्या? रायबोझोम आरएनए. लक्षात ठेवा. काय त्याचा फुल फॉर्म? रायबोझोम आरएनए. काम काय करतोय तो? जी टीआरएनए माहिती घेऊन आलाय बाकी लोकांसाठी, काय आणलाय की mRNA आपल्याला काय सांगितलंय, या प्रकारचे काय करायचे तुमचे प्रोटीन तयार करायचे आहेत, त्यासाठी आपल्याला या प्रकारचे अमिनो ऍसिड्स लागतील. आता त्याने अमिनो ऍसिड्स आणण्याचं काम केलं, पण त्या अमिनो ऍसिड्सना एकत्र जोडलं पण पाहिजे, कारण का त्याशिवाय तुमचं काय होणार की ते पर्टिक्युलर तुमचं प्रोटीन जे आहे ते प्रोटीन तयार होणार नाही. मग या अमिनो ऍसिड्सना एकत्र जोडण्यात जे जोडतो आपण त्याला काय म्हणतो आपण? नाही म्हणले पाहिजे तुमचं काय म्हणतो आपण त्याला? पेप्टाइड बंध तुमचा, पेप्टाइड बॉन्ड. लक्षात ठेवा, शब्द महत्वाचा तुमचा.
दोन अमिनो ऍसिड्स एकत्र जोडण्यासाठी कुठल्या प्रकारचा बॉन्ड आपण युज करतोय? बॉन्ड कुठे तुमचा? पेप्टाइड बॉन्ड तुमचा, ठीक आहे ना. आणि मग हा जो पेप्टाइड बॉन्ड आहे ते तयार करण्याचं काम तुमचं कोणाचं आहे? RNA-चं. कोणाचं? RNA, रायबोझोम RNA. यातला जो रायबोझोम आहे तो बघतोय तुमचा काय करतोय की अशा प्रकारचे बॉन्ड्स आहेत तुमचे किंवा हे जे अमिनो ऍसिड्स आहेत त्या अमिनो ऍसिड्सना एकत्र कनेक्ट करण्याचं काम करतोय, ठीक आहे ना. पुढे बघू आपण. या दरम्यान रायबोझोम म्हणजेच mRNA-च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस काय म्हणतो आपण? स्थानांतरण किंवा ट्रान्सलोकेशन. बघा प्रोसेस मी बघतो काय होते. ही जी आता रायबोझोम RNA किंवा RNA यांच्या मध्ये काय करतो आपण? प्रोटॉन तयार करण्याचे प्रोटीन तयार करण्याचा आपण प्रोसेस चालू केले. त्यामध्ये काय होते बघा की जे mRNA-च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडून की ट्रिपलेट कोडॉन जे वरती आपण डिस्कस तुमचे ट्रिपलेट कोडॉन तुमचे ना ते ट्रिपलेट कोडॉन जे पुढे पुढे सरकत जातील आणि अशा प्रकारचे तुमचे ट्रिपलेट कोडॉन पुढे पुढे सरकणं या प्रोसेस काय म्हणतो आपण? तुमचं ट्रान्सलोकेशन. ते तिन्ही जे पॉईंट आपण वरती लिहिले तुमचे तिन्ही पॉईंट केले आपण तुमचे एकत्र डिस्कस केले तुमचे. आय गेस तुम्हाला कळलं असेल. थोडंसं काय करा की व्हिडिओ 2 म्हणजे रिवाइज करून बघा. आता बघितलं असेल तुम्ही तर संपल्यानंतर पुन्हा हा पार्ट थोडासा रिवाइज करून बघा. तुम्हाला काही मुद्दे क्लिअर होतील. बघा आपण काय काय बघितलं मागच्या साईडला मी परत जातो. प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण म्हणजे काय? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आहे तुमचा, ट्रान्सलोकेशन. मी वन सेंटेन्सला घेतो त्यांना. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? तर आपण बोललो तुमचे की केंद्रकामध्ये असणाऱ्या डीएनएच्या माध्यमातून काय होणं की तुमचा mRNA तयार होणं, मेसेंजर RNA तयार होणं काय म्हणतो आपण? तर ट्रान्सक्रिप्शन. mRNA-च्या माध्यमात पुढचं काय तुमचं? तर ट्रान्सलेशन तुमचं की mRNA तुमचा काय करतोय की माहिती जी आहे ती tRNA कडे ट्रान्सफर करतोय तिकडे तुमच्या कोडॉन अँटीकोडॉनच्या माध्यमातून. याला काय म्हणतो आपण? तुमचं ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? तर tRNA तुमचं काय करेल की ज्यावेळेस rRNA-च्या मदतीनं तुमचं काय करेल की प्रोटीन सिंथेसिसचं काम कंप्लीट करेल. काय म्हणतो तुमचं? ट्रान्सलोकेशन. त्यासाठी तुमचे ट्रिपलेट कोडॉन जे आहेत कशावरती? सॉरी mRNA-चे ते mRNA-चे ट्रिपलेट कोडॉन्स पुढे ट्रान्सफर तुमचे होतील आणि तुमचं काय होईल की प्रोटीन तयार होईल तुमचं. काय म्हणतो आपण? ट्रान्सलोकेशन. आय गेस तुमचं क्लिअर झालं असेल. आता आपण पुढे मूव्ह करूया. हा याची काय गरज आहे का आपल्याला? हा इथं फक्त एक मुद्दा आहे तो उत्परिवर्तन. तो मुद्दा फक्त आपण डिस्कस करू. आपण जो मगाशी आपण बोललो होतो, ठीक आहे. सजीवांमधील जनुकांमुळे ते त्यांच्यासारखा सजीव निर्माण करतात व यातील काहीच जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. आता हे तुझं पॉईंट लक्षात ठेवा. आपण काय बघतोय? उत्परिवर्तन बघतोय आपण किंवा म्युटेशन ज्याला म्हणतो आपण. उत्परिवर्तन किंवा त्याला काय म्हणतो आपण? म्युटेशन. मुद्दा काय बघा? सजीवांमधील जनुकांमुळे ते त्यांच्यासारख्या काही सजीव निर्माण. ऑब्व्हियसली आपल्यामध्ये जे जीन आहेत ना त्या जीन मुळेच काय होते की आपण आपल्यासारखा सजीव जो आहे तो निर्माण करू शकतो. फक्त होते काय बघा की ज्यावेळेस जीन ट्रान्सफर होत आहेत त्यावेळेस काहीच जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये जातात. म्हणजे असं होत नाही की बघा जे मूल जन्माला येतं ते जन्माला आलेलं मूल आई वडिलांची डुप्लिकेट कॉपी असत नाही. शक्यच नाही. का? कारण सगळेच दोघं आता इतर मुळात काय बघतो आपण की सेक्शुअल रिप्रोडक्शन जे असेल त्यामध्ये मेल आणि फिमेल यांचे जीन्स काय होतील की एकत्र येतील. त्यामुळे ऑब्व्हियसली तुमचं जे ऑफस्प्रिंग असेल म्हणजे तुमचं जे बाळ असेल ते बाळ कुणाची एक्झॅक्ट कॉपी असणार नाही. कारण याच्यामध्ये काय की मिक्सचर ऑफ जीन्स आहेत कुणाचे? आईचे आणि वडिलांचे. त्यामुळे ऑब्व्हियसली त्यामध्ये व्हॅरिएशन तुम्हाला असणारच आहे. पण जरी व्हॅरिएशन असलं तरी देखील बघतो आपण की आईचे आणि वडिलांचे जे काही जीन्स असतील तर ते काहीच जीन पुढे काय होतील की तुमचे ट्रान्सफर होतील. ठराविक जीन्स तुमचे सगळेच्या सगळे जीन्स पुढे आहे असे ट्रान्सफर तुम्हाला होताना दिसणार नाही. त्यामुळं आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या आपत्यात येतात परंतु काही वेळा या जनुकांमध्ये अचानक बदल होतो. जनुकांतील एखादी न्यूक्लियोटाइड अचानक आपली काय जागा बदलतं. त्यामुळं लहानसा बदल घडून येतो. तो म्हणजे काय तुमचं उत्पत्ती. एक्झाम्पल घेतलं बघा की मूळ क्रम काय होता? TAACT GC AGGT हा क्रम तुमचा काय की मूळचा क्रम होता. मग झालं काय तर प्रतिस्थापन झालं. प्रतिस्थापन म्हणजे कळते ना की इथं बघतो आपण तुमचा हा GAT जो होता त्याच्याशी तुमचं समजा की TGC जर आला इथं हा तुमचा काय की ट्रिपलेट कोडॉन तुमचा काही चेंज झाला. इथं काय होतं? GAT होतं ऐवजी तुमचं काय आलं की TGC जर आला तुमचा तर काय झालं इथं की लहानसा बदल झाला. कशामध्ये? न्यूक्लियोटाइड मध्ये तुमच्या. काय बघतोय आपण? आई वडिलांचे जे जीन होते ना त्या जीन्स मध्ये काय बघतो की तुमचा एक लहानसा चेंज झाला आणि त्या चेंज बघतो आपण की जे मूल आहे ते मूल तुम्हाला काय की कम्प्लिटली त्या बाबतीमध्ये वेगळं दिसेल तुमचं. म्हणजे मे बी त्या रंगाच्या बाबतीत तुमचं असेल, नाकाच्या बाबतीत तुमचं असेल, डोळ्यांच्या कलर तुमचा मे बी असेल किंवा उंचीच्या बाबतीत तुमचं असेल. एक जरी तुमच्या जीन मध्ये काही स्लाइड चेंज झाला तो होतोच. लक्षात ठेवा मी आता बोललो आपण की दोन जीन्स किंवा दोन तुमचे क्रोमोझोम जेव्हा एकत्र येतील ना तर या प्रोसेसमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जे उत्परिवर्तन म्युटेशन जे आहेत ना ती म्युटेशन तुम्हाला बघायला मिळणारच. म्हणूनच काय दिसतंय आपल्याला की जी मुलं आहेत ती मुलं तुम्हाला एक्झॅक्टली आई वडिलांची कॉपी दिसणार नाहीत.
त्यांच्यामध्ये जे काही स्लाइड चेंजेस तुम्ही बघताय की अचानक बघतो की नाक बसकत झालं किंवा नाक फारच लांबडं झालं तुमचं किंवा कानांचा आकार फारच मोठा झाला तुमचा, उंची फारच वाढली, हे जे काही स्लाइड किंवा सडन चेंजेस तुमचे आहेत ना, हे सडन चेंजेस होण्यामागचं कारण काय? कारण आहे तुमचं उत्परिवर्तन किंवा म्युटेशन. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण की जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण थांबतात. हा थोडासा वेगळा पॉईंट आहे तुमचा. आता इथपर्यंत तुमचं उत्परिवर्तन बाकीचा मुद्दा संपलाय, हा एक वेगळा पॉईंट आहे तुमचा. काय बघतो आपण त्यामध्ये की जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात, कुठले तुमचं ज्यांचा मृत्यू झाला, की त्यांचं कार्बन ग्रहण करणं थांबतं. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की आता हे डिस्कस केलं आपण कार्बन टॉपिक मध्ये तुमच्या, की जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही कार्बन आहे. आपण जे काही कंझ्युम करतोय तुमचं, त्या कंझ्युम कार्बन तुमचा आपण कंझ्युम करतोय. तो तुमचा मृत्यू झाला, वनस्पती असेल किंवा प्राणी तुमची कुठला तुमचं असेल, की तुमचं कार्बनचं कंझम्पशन काय होतं की आपोआप तुमचं थांबून जाते. त्यांच्या शरीरातील C14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया काय होती की सतत तुमची चालू राहते. C14 हे तुमचं काय की आपण एक प्रकारचा आयसोटोप आहे, की प्राणी मृत झाला की त्यांच्या बॉडीमध्ये काय होतं की तुमचा C14चा ऱ्हास जो आहे तो चालू होतो. C12 हा किरणोत्सर्ग नसल्यानं मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर काय की स्थिर राहत नाही, सतत काय की बदलते. आता C14 C12 तुमची काय की कार्बनची ज्याला आपण की समस्थानिक आहे. होतोय काय की आपण कार्बन कंझ्युम करतोय, म्हणजे काय आपल्या बॉडीमध्ये C14 पण आहे आणि C12 पण आहे. पण ज्यावेळेस काय होईल, मृत्यू होईल तुमच्या सजीवाचा, त्यावेळेस होतंय काय की मृत्यू झालेल्या क्षणापासून त्याचं काय होते की C14चा ऱ्हास जो आहे तो व्हायला चालू होतो. त्यामुळे होईल काय की बघा, मृत्यूच्या बरोबर अलीकडे त्याच्या बॉडीमध्ये आपण समजू की C12 जे आहे ते समजू आपण की 150 होतं आणि ऑब्व्हियसली तुमचं C14 किती तुमचं असेल की 150 असेल तुमचं. ठीक आहे ना. पण झालं काय, मृत्यू झाल्यानंतर हा जो C14 आहे त्याचं प्रमाण काय होतं की कमी कमी होत होते. मग ते 150 वर तुमचं 130 वरती येईल, ते मे बी 120 वरती येईल तुमच्या. झालं काय, इथं तुमचं 150 फिक्स आहे. कोण? C12 तुमचं. चेंज तुमचं काय होतंय तर C14 तुमचं चेंज होते, म्हणजे दोघांच्या मध्ये असा प्रपोर्शन काय होते की आता चेंज होते. आणि ते बदललेलं जे गुणोत्तर आहे तुमचं, ते तुमचं काय की तुम्हाला काय दाखवते की एखादा प्राणी किंवा वनस्पती याचा मृत्यू झाल्यानंतरचा काळ, त्यांच्यामध्ये तुमच्या C14 ची सक्रियता, म्हणजे थोडक्यात काय की C12 आणि C14 यांचं एकमेकांशी असणारं जे गुणोत्तर आहे, त्या गुणोत्तरावर आपण काय करू शकतो की तो जो प्राणी आहे त्या प्राण्यांचं काय की नेमकं वय किती आहे तुमचं. साधारणतः बघतो आपण की जे जीवाश्म असतील त्या जीवाश्मांचं वयमापन करण्याचं काय करतो आपण, अशा प्रकारची ही कार्बनी वयमान पद्धत, आपण कार्बन डेटिंग मेथड म्हणतो आपण, ती युज करतो आपण. कशासाठी तर जीवाश्मांची वय शोधण्यासाठी. कसं शोधतो आपण ते, जे जीवाश्म आहे ते जीवाश्म जेव्हा जिवंत होतो तेव्हा काय केलं, कार्बन कंझ्युम केलं, कार्बन साठवलं होता, ते मृत पावलं आणि मृत पावलं काय झालं, त्यांच्यामधला कार्बन 14चा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. कार्बन 12 तसंच आहे. मग होईल काय की जो कार्बन 12 तसंच आहे, कार्बन 14चा ऱ्हास आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला हे माहिती आहे की कार्बन 14चा ऱ्हास किती रेटने होतो. म्हणजे समजू आपण की आता हे एकदम कॉमन लेमन लक्षात का की तुमच्या बॉडीमध्ये समजू आपण की त्या जीवाश्म तुमच्या C12 जो आहे तो आपण की 5 किलो होता, समजू आपण किती होता, 5 किलो होता. ऑब्व्हियसली C14 मध्ये किती असेल तुमचा, 5 किलो असेल. ठीक आहे ना, मृत्यूच्या समयी तुमच्या. आता आपल्याला हे माहित आहे की C14 जो आहे तो 5 किलो वरनं 4 किलो होण्यासाठी जर समजा 100 वर्ष लागत असतील, बघा नीट समजून घ्या काय म्हणतो आपण, C14 जो आहे त्याचं प्रमाण जे आहे ते 5 किलो वरनं काय बघतो आपण की साधारणतः 4 किलो होण्यासाठी काय लागेल तुम्हाला तर 100 वर्ष लागत असतील. आणि मग समजा की एखाद्या जो जीवाश्म आहे त्या जीवाश्म शरीरामध्ये बघतो की तुमचा 3 किलो काय असेल की C14 असेल, त्याचा अर्थ काय की तो जीवाश्म 200 वर्षापूर्वीचा आहे. तर तुम्ही कन्फर्म कसं केलं, कारण तुम्हाला माहिती आहे की C12 तुमचं किती आहे की 5 किलो तुमचं होतं. याला काय म्हणतो आपण, कार्बन डेटिंग मेथड, ज्यावरून काय करतो आपण जीवाश्म तुमचा असेल त्याचं काय करतो की वय काढण्याचं काम करतो आपण. लक्षात ठेवा. हा, इथं काही फॅक्ट्स आहेत, आपण फॅक्ट्स बघू आपण तुमचा की कार्बन वयमान पद्धत ही नैसर्गिक कार्बन 14 च्या किरणोत्सारी क्षयावरती आधारलेली असते. आणि ही बघतोय आपण की विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये काय की विकसित केली. शब्द नाव आहे, नाव लक्षात ठेवा. कार्बन डेटिंग मेथड शोधली कोणी तर विलार्ड लिबी. कधी 1954 मध्ये. कार्बन डेटिंग किंवा कार्बन वैमान पद्धत काय असते आपण आता डिस्कस केली. संबंधित तुमचे दोन आयसोटोप्स महत्वाचे कुठले कुठले, C12 आणि C14. पद्धत काय असते आपण थोडक्यात बघूया की दोघांचे काय होतं, एकमेकांच्या पास गुणोत्तर बघतो आपण. ते गुणोत्तर जर चेंज होत असेल तर काय म्हणून आपण तुमचं किती अनुसार आपण वय काढतो. शोधली कोणी, शोधली तुमच्या विलार्ड लिबीनं. आणि याच्यामधलं हे काय गरज नाही तुमचं, काय त्याला आपण रेडिओ कार्बन तेच पण गरज नाही आपल्याला. हा, याची पण आपल्याला त्याची फारशी आवश्यक नाही, तुम्ही ते स्किप करू शकता.
ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण काय करू इथं थांबूया. हा जो पुढचा पार्ट काय करू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू आपण. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.